नमस्कार, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो बघा, 1% घरभाडे भत्ता फरक, हा जो फरक आहे हा 7व्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार आपला शासनाकडे बाकी होता. या भत्त्याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. सोबतच याचे ॲरियर्स कसे काढायचे याचा डेमो सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. चला तर मित्रांनो बघूया याचे तपशीलवार पत्र कसे आहे. बघा, हा आहे तो शासन निर्णय की ज्या शासन निर्णयानुसार आपला जो डीए आहे हा 50 वरून या ठिकाणी 53% एवढा झाला होता. हा 25 फेब्रुवारी 2025 चा शासन निर्णयानुसार. आणि 7व्या वेतन आयोगातील तरतुदी अशा सांगतात की ज्यावेळेस 50% वरून डीए हा वाढतो त्यावेळेस घरभाडे भत्ता हा 10% एवढा होईल. हा GR चा बेस या ठिकाणी हा घरभाडे भत्ता फरक मिळण्यासाठी आपल्याला कारणीभूत ठरलेला आहे. तर मग तुम्हाला वाटत असेल की आपल्याला ॲरियर्स मिळतील हे कशावरून. तर बघा मित्रांनो, स्क्रीनवर जे पत्र दिसत आहे हे पत्र आहे आपलं शिक्षण संचालनालय पुणे यांचं पत्र आहे. आणि पवन जोशी IIT मुंबई जे शालार्थ सिस्टीमचं काम पाहतात त्यांना हे पत्र दिलेलं आहे शासनानं 13/2/2026 ला. आणि विषय या पत्राचा घरभाडे भत्ता टॅब शालार्थ मध्ये उपलब्ध करून देणे बाबत. तर बघा, जसा डीए ॲरियर्स टॅब आहे त्या पद्धतीने घरभाडे भत्ता ॲरियर्स टॅब आतापर्यंत शालार्थामध्ये नव्हता, परंतु ही टॅब आता उपलब्ध या ठिकाणी या पत्रानुसार होणार आहे. आणि या टॅबचा फायदा असा होणार आहे की बघा, उपरोक्त विषयाने महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय 25 फेब्रुवारी 25 नुसार माहे जुलै पासून महागाई भत्ता हा 50% वरून 53% घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे संदर्भ पत्र क्रमांक 1 अन्वये 7व्या वेतन आयोगानुसार वित्त विभाग शासन निर्णय 5 फेब्रुवारी 19 अन्वये महागाई भत्त्याची रक्कम ही 50% पेक्षा अधिक झाल्यामुळे वाढीव दराने घरभाडे भत्ता देय ठरतो. म्हणजेच काय मित्रांनो, तर हा 10% एवढा महागाई भत्ता देणं अपेक्षित या ठिकाणी आहे जुलै 2024 पासून. तर मग काय, तर तथापि थकबाकी घरभाडे भत्ता फरक टॅब शालार्थामध्ये उपलब्ध नसल्याने शासन निर्णयानुसार कारवाईसाठी ही टॅब उपलब्ध करून देण्याबाबत कारवाई करावी असं या ठिकाणी पत्र हे पवन जोशी IIT मुंबई यांना शासनाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. आणि शिक्षक संचालक साहेबांची यावर सही आहे. म्हणजेच काय, तर हे ॲरियर्स आपल्याला कदाचित या फेब्रुवारी मध्ये मिळू शकतात. त्यानुसार फक्त आता टॅब लवकरच शालार्थाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो, आता बघूया आपण हे ॲरियर्स काढायचे कसे. तर बघा, साधारणतः आपण ड्यू ड्रॉन डिफरन्स या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचे ॲरियर्स काढतो. आणि याच एक्सेल शीट मध्ये आपल्याला या 7 महिन्याचे ॲरियर्स जे की जुलै 2024 ते जानेवारी 25 या कालावधीचे आपल्याला या ठिकाणी काढायला लागणार आहेत. तर मग हे ॲरियर्स काढत असताना या पद्धतीने मी एक एक्सेल शीट या ठिकाणी तयार केलेली आहे. मित्रांनो, यामध्ये आपल्याला या ठिकाणी बेसिक टाकायचं आहे. या सेलमध्ये सपोज मी जर समजा या ठिकाणी 38,000 एवढा बेसिक टाकला आणि व्हॅकल अलाउन्स जो आहे TA हा जनरली 1350 एवढा असतो. त्या पद्धतीने हे ॲरियर्स 380 रुपये प्रतिमाह 7 महिन्याचे ॲरियर्स 2660 रुपये या ठिकाणी मला काढता आले. मित्रांनो, काय होतं, ह्या पद्धतीचा जर वापर केला तर ॲक्युरसी या ठिकाणी आपली वाढते आणि योग्य पद्धतीने ॲरियर्स या ठिकाणी आपल्याला काढता येतात. नक्कीच तुम्हाला जर हे ॲरियर्स काढायचे असेल तर तुम्ही तुमचे ॲरियर्स जर माझ्याकडून काढून घ्यायचे असतील तर नक्कीच दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा. आपल्या शिक्षकांची नावं आणि किती संख्या आहे त्यांचा बेसिक वगैरे मला द्या. या पद्धतीनं अगदी मी तुमच्यापर्यंत ही सेवा प्रोव्हाइड या ठिकाणी करणार आहे. नक्कीच तुम्हाला ॲरियर्ससाठी माझ्यासोबत संपर्क साधायचा आहे तो दिलेल्या नंबरवर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व इतर मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.